मी आता उभे आहे हावेरीमध्ये. हावेरी हे कर्नाटकातलं एक जिल्हा आहे आणि ते समोर दिसतं आहे की जिथे एक कमान आहे आणि कमानीच्या वर बैलाचा म्हणजे नंदीचा आकार आहे. तिथे एक हुक्केरी मठ आहे, हुक्केरी. आणि तो हुक्केरी मठ आहे तो तिथे जे स्वामी होते ते शिवलिंग स्वामी आहेत. आणि ते हुक्केरी मठाच्या समोरच्या बाजूला अतिशय पुरातन मंदिर आहे, शिव मंदिर आहे. मंदिराचं नाव आहे सिद्धेश्वर मंदिर, एन्शियंट. तर इकडे जे आहे ते सगळं कन्नडामध्ये लिहिलेलं आहे. हे पुरातन मंदिर आहे हावेरीमधलं. हावेरीच्या आजूबाजूला पण बरीचशी पुरातन मंदिर आहेत, पण हावेरीमध्ये असलेलं हे एकच मंदिर आहे. चालुक्यकालीन 11व्या-12व्या शतकातलं मंदिर आहे. तर चला आता पाहूया. वर मंदिराचा कळस आहे. गर्भगृह, गणपती आहेत. नंदी नाही आहे इथे, गणपती आहेत समोर. आणि बंद आहे इथं. हे जे मंदिर आहे या बाजूला ते नरसिंह मंदिर आहे. नरसिंह मंदिर आहे. हिरण्यकश्यपाचा वध केलेला ते मंदिर आहे. हावेरी गावामध्ये आहे, जे लांब जायची गरज नाही. परंतु आजूबाजूला बरीचशी मंदिर आहेत, थोडेसे 20-25 किलोमीटर अंतरावर. हा बाहेरच्या बाजूनी परिसर आहे. इथल्या सगळ्या मूर्त्या या खंडित केलेल्या आहेत, कुठेही मूर्ती नाही आहे. या बाजूचा आदिलशहाचं प्राबल्य होतं आणि नागरेश्वर मंदिर असेल हे या इकडे सगळ्या मंदिरातल्या ज्या मूर्ती आहेत किंवा काही वीरगळ आहेत ते इथे ठेवलेले आहेत. त्याचा फोटो घेते मी. आणि हे आता हे एकदम मागच्या बाजूला आहे मी. आता इथे जी डाव्या बाजूला दिसतं मंदिर आहे ते नृसिंहाचं मंदिर आहे आणि ही सगळी मागची बाजू आहे. नृसिंह मंदिर आहे हे बरंच पडलेल्या अवस्थेत आहे. हे या बाजूचा मंदिराचा सगळा भाग, सगळ्या मूर्ती आहेत त्या खंडित केलेल्या आहेत आणि हे सगळं डिझाईन फक्त ठेवलेलं आहे, त्यामुळे कुठेही मूर्ती नाही आहे. हावेरीमधलं सिद्धेश्वर मंदिर.